नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मंडळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी लेसरचा वापर टाळणे, डॉल्बी आवाज मर्यादित ठेवणे, छोटे मंडप घालणे व सीसीटीव्ही बसवणे यावर भर दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 15,000 पोलिसांच्या रिक्त पदांसाठी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे। पुढील 2 महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर होऊन कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत होईल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट दिली आहे। महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ ऑगस्ट महिन्याच्या पगारात लागू होणार आहे। त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात गोडीची भर पडणार आहे। मुंबई उच्च न्यायालयातून कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग झालेल्या 50 ते 60 हजार खटल्यांपैकी सुमारे 15,000 खटल्यांची कागदपत्रे सोमवारी कोल्हापुरात दाखल झालेत। यातील बहुतांशी प्रकरणे फौजदारी गुन्ह्याशी संबंधित आहेत। सर्किट बेंचसाठी पहिल्या टप्प्यात 4 वरिष्ठ अधिकारी, 10 लिपिक आणि 10 शिपाई दाखल झालेत। जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक व महापालिका प्रशासकांनी इमारतीची पाहणी करून सुरक्षा सूचना दिल्यात। कामकाज सुरू होण्यास अवघे 6 दिवस शिल्लक असल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आलाय। शिवाजी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात 21 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मृत विद्यार्थिनीचे नाव गायत्री रेळेकर असून ती सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील रहिवासी होती। भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली गायत्री 3 दिवस गावी गेल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी कोल्हापूरला परतली। दुपारी मैत्रिणी परत आल्यानंतर रूम आतून बंद असल्याने संशय निर्माण झाला। खिडकीतून पाहिले असता तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसलं। सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला। घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली असून आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। वाठारतर्फ वडगाव येथे ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला 7.5 एकर जमीन दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावाच्या विकासासाठी ही जागा मागितली असतानाही संस्थेला जमीन दिल्याने ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत शासनाच्या आदेशाची होळी केली आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ 15 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेतकरी दिंडीने भुदरगड तालुक्यात प्रवेश केलाय। कडगाव येथे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर घणाघाती टीका करत 7/12 कोरा करण्याची मागणी केली आहे। शेती पंप, वीज बिल आणि पाणीपट्टी माफीसह महागाई कमी करण्याच्या मागण्या मांडल्यात। दिंडीत जिल्हा प्रमुख विजय देवणे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशन आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रम संपन्न झाला। नष्टे लॉन येथे 108 जोडप्यांनी सामुदायिकरित्या उपवास सोडला। महायज्ञ, गोमाता पूजन, भजन कीर्तनाने वातावरण भारावलं असून 5,000हून अधिक नागरिक उपस्थित होते। 12 वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे हिंदू धर्मीयांची एकजूट बळकट होत असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवरील नियोजित संवर्धन प्रक्रिया सोमवारी पुरातत्व विभागाचे अधिकारी वेळेवर न आल्याने होऊ शकली नाही। सकाळीच पुजाऱ्यांनी तत्वचालक विधी करून मूर्ती दर्शनासाठी बंद केली होती। मात्र अधिकारी रात्री उशिरापर्यंत आले नाहीत, त्यामुळे ही प्रक्रिया आज पार पडणार आहे। केंद्रीय पुरातत्व खात्याच्या सल्ल्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती वेळोवेळी मूर्तीचं संवर्धन करते। याआधी 2023 मध्ये ही प्रक्रिया झाली होती।
विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना व शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक संचालिका सुनीता नेर्लेकर यांनी विद्यार्थी जनजागृती अभियानात केलंय। स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण आणि संधीची माहिती यावेळी देण्यात आली। श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रेणुका देवीच्या मानांच्या जगाची मिरवणूक पुढे नेण्यावरून 2 गटांमध्ये सोमवारी दुपारी जोरदार वाद झाला। आमच्या जगाचा मान अधिक या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि हातघाईपर्यंत परिस्थिती पोहोचली। यामुळे तब्बल 2 तास मिरवणूक थांबली। शाहूपुरी पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केलं। सायंकाळी 5:30च्या सुमारास मिरवणूक पुन्हा सुरू झाली आणि पोलीस बंदोबस्तातच मार्गस्थ झाली। या गोंधळामुळे मिरवणुकीला 2 ते 2.5 तासाचा उशीर झाला। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।